मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। पीक विमा वाटप सुरू झालेले आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते। 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज जवळपास 5 ते 6 वाजल्यापासून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं सुरू झालेलं आहे। तर ते 2 जिल्हे कोणते आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतर स्वागत आहे कृषी माहिती युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीक विम्याची। आता बऱ्याच जिल्ह्यातील म्हटलं तरी चालेल, आपण ज्या 2 जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो 2 जिल्हे म्हणजे बुलढाणा आणि परभणी जिल्हा। तर बुलढाणा जिल्ह्याचा विषय बाजूला राहू द्या मित्रांनो, कारण की बुलढाणा जिल्ह्यात रब्बी पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। त्याची माहिती आपण सविस्तररित्या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत। सर्वात अगोदर आपण परभणी जिल्ह्याविषयी माहिती घेऊया। तर परभणी जिल्ह्यातील जवळपास सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी मिड सीझन ॲडव्हर्सिटी या अंतर्गत पीक विमा मंजूर झालेला होता। तर 25% अग्रिममध्ये बसलेला परभणी जिल्हा, ज्याच्यामध्ये जवळपास 6,72,558 शेतकऱ्यांना 299 कोटी रुपयांचा पीक विमा म्हणजे 299 कोटी 57 लाख रुपयांचा जे पीक विमा मंजूर झालेला होता ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीतर्फे। तर मित्रांनो, हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आज म्हणजे जवळपास 5 वाजल्यापासून किंवा 6 वाजल्यापासून म्हणलं तरी चालेल शेतकऱ्यांना मेसेज जाणं सुरू झालेलं आहे। तर जवळपास आज पालम तालुक्यातील काही शेतकऱ्यांना हा पीक विमा, परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप झालेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे आणि तुम्हाला देखील हा पीक विमा वाटप झाला असेल किंवा तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। परभणी जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून तुम्ही असाल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पीक विमा जमा झालेला आहे का। आणि पालम तालुक्यातील काही शेतकऱ्यांना जवळपास सोयाबीन पिकाचा जवळपास 6,700, 6,800, काही शेतकऱ्यांना 6,950, त्यानंतर काही शेतकऱ्यांना जवळपास 7,000 या पद्धतीचा पीक विमा हा जमा झाल्याचा मेसेज आलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना तूर पिकासाठी सुद्धा मेसेज गेलेले आहेत। जवळपास 3,750 रुपये एवढा तूर पिकासाठी पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे। त्यानंतर काही शेतकऱ्यांना जवळपास 3,000, काही शेतकऱ्यांना 3,500, त्यानंतर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 4,000, 5,000 या पद्धतीच्या तूर पिकाच्या सुद्धा रकमा वितरित झालेल्या आहेत। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकासाठी, कापूस पिकासाठी आणि तूर पिकासाठी किती शेतकरी पात्र आहे आणि किती रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला होता त्याविषयीची माहिती घेतली होती। तर मित्रांनो, जवळपास आज इव्हनिंग पासून म्हणजे आज संध्याकाळपासून जवळपास काही शेतकऱ्यांना मेसेज गेलेले आहेत आणि तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून असाल किंवा पालम तालुक्यातून असाल आणि तुम्हाला पीक विम्याची मेसेज आलेले असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जिल्हा आपण बुलढाणा जिल्ह्याविषयी आताच माहिती घेणार होतो। तर बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पीक विमा मागच्या वेळेस जे वाटपाला सुरुवात झाली होती, मागं 4-8 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता बुलढाणा जिल्ह्याविषयी। तर बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास जे हरभरा पीक, रब्बी पिकामध्ये जे हरभरा वगैरे पिकासाठी जे पीक विमा होता तो वाटप सुरू झाला होता काही तालुक्यामध्ये। तर त्या तालुक्यांची नावं आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली सुद्धा होती। त्यानंतर मित्रांनो, ते ठप्प झालं होतं। एक दिवस वाटप सुरू झालं होतं आणि ते ठप्प झालं होतं। त्यानंतर मित्रांनो, परत एकदा वाटप सुरू झालेलं आहे। 2022-23चा जे रब्बी हंगामाचा पीक विमा होता तो परत एकदा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातून देखील तुम्ही असाल आणि तुमच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित झाल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा। त्यानंतर मित्रांनो, ज्या म्हणजे HDFC अर्गो, ज्या जिल्ह्यात HDFC अर्गो कंपनी आहे त्या कंपनीला सुद्धा शासनाचा निधी प्राप्त झालेला आहे आणि जवळपास 1 ते 2 दिवसात HDFC अर्गो अंतर्गत जे जिल्हे पात्र आहेत म्हणजे हिंगोली जिल्हा वगैरे त्या जिल्ह्यांना सुद्धा 1 ते 2 दिवसात पीक विमा वाटप सुरू होणार आहे। आपल्या चॅनलवर याविषयीची अपडेट लवकरात लवकर देण्यात येईल। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।